आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव येथील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते अजित कांबळे यांनी अखेर आपल्या मूळ उत्तम अण्णा पाटील गटात आज घर वापसी केली आहे. त्यांच्या निर्णयामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजित कांबळे हे अरिहंत संस्थेचे मुख्य शाखेचे संचालक होते. काही काळापूर्वी वेगळा मार्ग धरून भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र विचारसरणीतील साम्य आणि उद्योजक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांनी पुन्हा आपल्या मूळ गटात परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या पुनरागमनाचे अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांनी स्कार्फ घालून त्यांचे आज आपल्या पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना अजित कांबळे म्हणाले की समाजहित आणि विकासाच्या दृष्टीने एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. त्यामुळेच मी पुन्हा माझ्या मूळ गटात परतण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य माणसांना एकत्रित करून त्यांनी समाजासाठी झटत आहेत. स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांनी आपल्या जीवनात नेहमीच समाजातील लोकांवर प्रेम केले. आज त्यांचाच आदर्श घेऊन आपणही वाटचाल करीत आहोत. गेल्या 35 वर्षापासून आम्ही या गटात सक्रिय होतो. यापुढेही राहणार आहोत. युवा नेते उत्तम पाटील व अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे माझी वाटचाल असणार असल्याचे शेवटी अजित कांबळे यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, सभापती प्रदीप माळी, ज्येष्ठ नेते राजू मगदूम, मनोजकुमार पाटील, उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, जावेद मकानदार, माणिक कुंभार, वर्षा मनकुते, शोभा हावले, अश्विनी पवार, गिरिजा वठारे, संगीता शिंगे, अमर शिंगे यांच्यासह उत्तम पाटील गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. SV न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. शिक्षणाचा पाया व समानता निर्माण करणारे महात्मे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस, तसेच बोरगावचे नंदनवन करणारे बोरगावचे भाग्यविधाते अरिहंत परिवाराचे सर्वेसर्वा स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांचा आज जन्मदिवस आणि या अनुषंगाने आज मी अरिहंत परिवाराचा गेली 30 वर्षापासून मी त्यांचा पाईक आहे आणि आजही स्वग्रही मी येताना मी थोडा भावनिक होतोय. कारण ज्यावेळी दादांचं निधन झालं त्यावेळी आम्ही अरिहंत शाळेमध्ये शोकसभा निर्माण केली झाली होती. त्यावेळी मी दादांचा आशीर्वाद घेऊन दादांचं हे करून आशीर्वाद घेऊन ज्यावेळी मी उत्तमनाजवळ आलो त्यावेळी उत्तमना म्हटले, अरे अजित, शेवटच्या क्षणापर्यंत दादा मला म्हणत होते की अजित जरी माझ्यातनं आमच्या परिवारातून जर बाहेर गेला असला तर त्याच्यावर तू जातीनं लक्ष ठेवू. म्हणजे इतकं तळागाळात माणसांच्या पर्यंत जाणारं एकमेव निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणजे दादा व दादांच्या प्रत्येक आज ही त्यांची बच्चनावा असतील किंवा उत्तमना असतील आणि यांचा विचारच आज मी या माझ्या पुढच्या काळात मी घेऊन जाणार आहे. आज खरोखरच मला आनंद होतोय. कारण माणसं नवसाला पावण्यासाठी देवाला मिळवण्यासाठी नवस करतात, परंतु नवस न करता माणसातला माणूस ओळखण्याचं कार्य जर हे कोण करत असतील ते या सीमा भागातला अरिहंत परिवार आणि उत्तमानाने बच्चू पाटील म्हणतात तर काय वावगं ठरणार नाही. आज खरोखरच मी मनापासून मी धन्य झालोय. कारण याच्या परिवारात येऊन मी माणूस माझा जागा झालेला आहे. न कळत माझ्यातून काहीतरी चुका झाल्या असतील त्या चुका आपण माफ करावं. मग इथून पुढे आपण दिलेलं आव्हान हे माझ्यासाठी एक चॅलेंज असेल. मी ते प्रामाणिकपणानं पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. जय भीम, जय आर्यन. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.